चर्च ऑफ गॉड 175 देशांमध्ये स्थापित झाले, ज्यामध्ये 7500 पेक्षा जास्त चर्च आहेत. चर्च ऑफ गॉड जगभरातील लोकांना एक कुटुंब समजते आणि हिमालयापासून अलास्का आणि अमेझॉन वर्षावनापर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात चर्च स्थापन करून परमेश्वराचे प्रेम पोहोचवते. ख्रिस्ती धर्माचा विश्वस्तरावर राज होत असणाऱ्या काळात चर्च ऑफ गॉड राष्ट्रांच्या आणि वंशाच्या पलीकडे अशा लोकांना भरत आहे जे येशूच्या नवीन कराचे पालन करतात. चर्च ऑफ गॉडने जगभरात विस्तार करून वेगाने विकास प्राप्त केला आहे. चर्च ऑफ गॉडची सुरुवात 1964 मध्ये पूर्वेकडील देश दक्षिण कोरियातून ख्रिस्त आनसांगहुंग यांच्याद्वारे झाली. फक्त अर्ध्या शतकात कोरियामध्ये सुमारे 400 चर्च स्थापन झालेले आहेत आणि जगभरातील 175 देशांमध्ये 7500 चर्च आहेत, ज्यामध्ये 37 लाख सदस्य आहेत. प्रधान कार्यालय जगभरात सुवार्तेचा प्रचार करण्यात मध्यवर्ती भूमिका साकारते. धर्मशास्त्रीय सेमिनारी फक्त कोरियामध्येच नाही तर प्रत्येक खंडामध्ये संदेष्टा शाळा चालवते आणि जगभरात चर्च ऑफ गॉडच्या पुरोहित कर्मचाऱ्यांना विकसित करते.
प्रशिक्षण संस्था, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम आणि एका अशा ठिकाणच्या रूपात कार्य करते जिथे जगभरातील विविध देशातून कोरियाला भेट देणारे सदस्य आपल्या दृष्टिकोनाला विस्तीर्ण करू शकतात. The reality of this Jerusalem is our Heavenly Mother. I began to attend the Church of God because I was able to find definite answers to all my spiritual questions. I've learned a lot looking at the Church of God. They always have ideas on how to keep peace at home and peace within society. La verdad original de la iglesia primitiva de hace 2000 años ha sido restaurada en esta época en la Iglesia de Dios. The Church of God is the church that mankind has been waiting for. The Church of God is the only church that follows the new covenant established by Jesus and which the apostles like Peter and Paul kept. We're all part of a complete family. We have a father and a mother, and that makes the Church of God special. The Church of God is alive. चर्च ऑफ गॉडचे आज येथे अस्तित्व असण्यासाठी माता नेहमी सदस्यांना प्रेमाने आपल्या शिकवणी देत आल्या आहेत. माता त्यांना सांगते की त्यांनी आपल्या शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करावे आणि जगाकडे उदार मनाने पाहावे. माताच्या प्रेमाला जतन करून चर्च ऑफ गॉडचे सदस्य आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करतात, आपल्या शेजाऱ्यांवरती प्रेम करतात आणि ते जगाच्या मिठाची आणि प्रकाशाची भूमिका साकारतात. Aquí en el Perú necesitamos más voluntarios y ustedes son un buen ejemplo. Y gracias por responder como una iglesia bien organizada, con una linda misión. Muchas gracias. Heavenly Mother, you are a great inspiration to so many people around the world. The
the greatest strength of all, the greatest gift that we can give is love to one another. And that you have inspired this is a great gift to give to us as well. And I thank you. In all my time in Trafford, I have never seen as many people turn up or turn out to do a litter pick anywhere in the borough at all. And I think that is absolutely brilliant. चर्च ऑफ गॉड परमेश्वराच्या शिकवणीचे पालन करते, जगाचे मीठ आणि प्रकाश व्हा. Estoy muy agradecida con todos los hermanos de la Iglesia de Dios por el ánimo, por el trabajo y por el apoyo que nos han dado para limpiar el desastre que ha causado el WAG. More kids were like you guys. I'm serious. This would be a wonderful place, wouldn't it? Thank you. जेव्हा जागतिक गावावर अचानक नाश येतात तेव्हा सदस्य देखील आपल्या मनापासून स्वच्छतेने कार्य करतात. The Church of God believes in God the Father and God the Mother in the Bible. चर्च ऑफ गॉड जागतिक शांतता आणि मानवजातीच्या आनंदासाठी आंतरराष्ट्रीय संघटना, सरकार, संस्था, समाजाच्या विविध क्षेत्रांच्या सहकार्याने कार्य करते. चर्च ऑफ गॉडने एक स्वयंसेवा गट स्थापन केला आहे ज्यामध्ये तरुण, प्रौढ आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे जे चांगले जागतिक वातावरण तयार करण्यासाठी भावी पिढीसाठी प्रमुख भूमिका साकारतात. ते त्यांच्या ज्ञान आणि उत्साहासोबतच सकारात्मक ऊर्जा आणि व्यावहारिक रीतीने त्यांच्या शेजाऱ्यांची आणि समाजाची काळजी घेतात आणि पर्यावरण संवर्धनाचा सराव करून मानवतेसाठी आणि पृथ्वीसाठी बदल घडवून आणण्याकरता योगदान देतात. या व्यतिरिक्त ते जगाने एकत्रितपणे हाताळल्या पाहिजेत अशा समस्यामध्ये मालकीच्या भावनेसह सक्रियपणे भाग घेतात. So I am very impressed with your global network and your enthusiasm and your focus on action now.
You reassure the world that the future is going to be brighter and better in your hands. May you continue to fulfill the mandate of your church and complement the Philippine government's goal of building climate-resilient communities. So great. I can't imagine what this would be like without the supporters here. That it was just like an Olympic Games. I don't see that much cheering and that much spectator excitement except in Korea. What's going on? And it turns out these beautiful people are here, giving so much love and joy. समाजासाठी केलेल्या त्यांच्या समर्पित प्रयत्नांची सरकारद्वारे प्रशंसा करण्यात आली. 2015 मध्ये त्यांना राष्ट्रपती गट प्रशस्तीपत्र देण्यात आले आणि 2003 मध्ये त्यांना राष्ट्रीय सन्मानपत्र मिळाले. 2004 मध्ये त्यांना राष्ट्रीय गुणवत्ता पदकाने गौरवण्यात आले. चर्च ऑफ गॉडने प्रजासत्ताक कोरियाच्या 3 प्रमुख सरकारकडून सर्व पुरस्कार प्राप्त केले. हा एका खऱ्या विश्वासाचा परिणाम होता, ज्याने माताच्या शिकवणीचा परमेश्वराच्या शिकवणीचा सराव केला. अद्भुत केस वार्ता, अद्भुत चर्च ऑफ गॉड. चर्च ऑफ गॉड मध्ये जे सुवार्तेचे एक नवीन पवित्र स्थान बनले आहे. आशेचा चमकणारा प्रकाश जगाला प्रकाशित करतो.